नमस्कार. एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. मंडळी, आज गणेश चतुर्थी. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता आणि 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाच्या केवळ नामस्मरणाने उत्साह, चैतन्य आणि सकारात्मकतेचा संचार होत असतो. चला तर गणपती बाप्पाला नमन करून आजच्या पारावरच्या गप्पांची सुरुवात करूया. तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत. गणपतीला अवगत असलेल्या 64 कलांपैकी एक कला आहे काव्यकला. आज पारावर आलेले 2 कवी शब्द जायबंदी होण्याचे दिवस या कविता संग्रहाच्या कवयित्री योगिनी सातारकर पांडे आणि कॉर्पोरेट कविता या काव्यसंग्रहाचे जनक प्रथमेश किशोर पाठक या दोघांवर शब्दप्रभू गणरायांचा वरदहस्त आहे हे त्यांच्या कविता वाचल्यावर आपल्या ध्यानात येतं. त्या दोघांचं आणि वाचक म्हणून उपस्थित असलेल्या हर्षदा सुंठणकर आणि डॉक्टर विश्वाधार देशमुख यांचं मी साहित्याच्या पारावर मनापासून स्वागत करते. 2000 सालानंतरच्या मराठी कवितेत स्त्री जीवनाचं अनुभव क्षेत्र खूप समर्थपणे साकारणारी कविता अशी ज्यांच्या कवितेची ओळख आहे त्या योगिनीताईंचा मराठी आणि इंग्रजी भाषेचा व्यासंग वाखाणण्याजोगा आहे. शब्द जायबंदी होण्याचे दिवस या कविता संग्रहाआधी त्यांचा जाणीवांचे हिरवे कोंब हा काव्यसंग्रह 2015 मध्ये प्रकाशित झाला होता. त्याला अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी नावाजलं सुद्धा गेलं आहे. त्यांच्या कवितांचं जनमानसात नेहमीच स्वागत होत असतं. विविध नियतकालिकात त्या नित्यनेमाने प्रसिद्ध होत असतात. योगिनीताई, शब्द जायबंदी होण्याचे दिवस या काव्यसंग्रहातील तुमच्या कविता मला खूप अंतर्मुख करून गेल्या आणि मला असं वाटतं की त्या आजच्या काळावर भाष्य करणाऱ्या आहेत. तर पहिल्याच प्रश्नात मला तुमची या कवितेमागची भूमिका जाणून घ्यायची आहे. नमस्कार श्रोते हो. साहित्याच्या पारावर या उपक्रमात आज माझ्या शब्द जायबंदी होण्याचे दिवस या कविता संग्रहाचा समावेश केलाय याचा खूप आनंद आणि यासाठी ग्रंथालीचे मनापासून आभार. मेधाजी नमस्कार. कविता लेखनामागील भूमिकेबद्दल तुम्ही विचारलात तर मला असं वाटतं की लिहिणं ही वरवर सोपी वा साधी प्रक्रिया वाटत असली तरी ही दृश्य प्रक्रिया मुळातून तशी नसते. लेखकावर एक संवेदनशील व्यक्ती म्हणून पूर्वसुरींपासून ते समकालीनांच्या लेखनाचा, विचारधारांचा, साहित्याच्या रूपबंधाचा, आकृतिबंधाचा, विविध वादांचा दृश्य अदृश्य असा होणारा परिणाम, काळाची व्यामिश्रता व गुंतागुंत, बहिर्मुखता आणि यातून येणारे विचार आणि अस्वस्थता या सर्वांचा परिपाक म्हणजे लिहिणे होय. कविता लेखनामागील माझी भूमिका ही जीवननिष्ठ अशी आहे. सूक्ष्मतर स्तरावर येणाऱ्या तरल संवेदना आणि जीवनातील वास्तवाचे आकलन हे या कवितेच्या मागे आहे. एक व्यक्ती म्हणून आपले काही असे एक विधान नोंदवणे ही मला माझी जबाबदारी वाटते. जगताना बहुपेडी अनुभवातून येणारी अस्वस्थता, माणूस म्हणून असणारा पर्यावरणाचा वाढता दबाव आणि जीवघेणा वेग आणि वेगानं बदलणारं आपल्या भोवतीचं वास्तव या सर्वांना अभिव्यक्त करणे एक व्यक्ती म्हणून आणि विशेषतः एक स्त्री म्हणून होणारी घुसमट, दमन, आशा आकांक्षा, स्वचा असणारा शोध आणि वास्तवाला व्यक्त करणं ही माझी कविता लेखनामागील भूमिका आहे. रसिक हो,
स्वतः कॉर्पोरेट जगताचा पार्ट आणि पार्सल असलेला तरुण कवी प्रथमेश किशोर पाठक याचा कॉर्पोरेट कविता हा पहिलाच कविता संग्रह. अखिल भारतीय साहित्य संमेलनं, काव्य संमेलनं, मुंबई आकाशवाणी तसंच रेडिओ सिटीच्या काव्यविषयक कार्यक्रमात त्याने सादर केलेल्या कवितांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रथमेश कॉर्पोरेट शब्दाला लागणारे प्रत्यय म्हणजे कॉर्पोरेट कल्चर, कॉर्पोरेट लॅडर, कॉर्पोरेट व्हॅल्यूज, पण कॉर्पोरेट कविता शीर्षक वाचताच औत्सुक्य चालवलं गेलं. तर आम्हाला असं सांग की या कॉर्पोरेट कविता कोणाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्या समूहाबद्दल तुला का लिहावंसं वाटलं? नमस्कार, मी प्रथमेश किशोर पाठक. साहित्याच्या पारावर ह्या कार्यक्रमात मला संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम ग्रंथाली परिवाराचे खूप खूप आभार मानतो आणि तुमच्या सर्व रसिकांचे खूप खूप स्वागत करतो. कॉर्पोरेट कविता हा संग्रह माझा ग्रंथालीने प्रकाशित केला आणि त्या संग्रहाबद्दल आत्ता प्रश्न केला म्हणून विचारतो की हा संग्रह यातल्या कविता कोणाबद्दलच्या आहेत. मला असं वाटतंय आपल्या समाजामध्ये खूप मोठा गट आहे की जो म्हणजे ज्याला आपण व्हाईट कॉलर जॉब करणारा असं म्हणतो, की जे लोक रोज त्यांच्या चकचकीत ऑफिसेसमध्ये छान इस्त्रीचे कपडे घालून, परफ्युम्स लावून आणि AC ऑफिसेस, उंच इमारती अशा महानगरीय वातावरणामध्ये काम करणारी, मान खाली घालून काम करणारी अशी ही माणसं आहेत. आणि ह्या कविता त्यांच्या संदर्भातल्या आहेत, कारण ह्या लोकांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्यांची जाण्याची वेळ ऑफिसला ठरलेली असते पण परतण्याची वेळ कधी नसते. आणि मग टार्गेट्स आणि ती रॅट रेस आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकलेला हा व्हाईट कॉलर जॉब करणारा माणूस किंवा व्हाईट कॉलर जॉब करणारे जो एक गट आहे, जो एक समाजातला, त्यांच्याबद्दलच्या ह्या कविता आहेत. आता तुम्ही म्हणाल की मग ह्या कविता फक्त आणि फक्त त्याच लोकांबद्दलच्या आहेत का? तर नाही, याच्यात अनेक विषय आहेत घेतलेले, म्हणजे विषयांचं वैविध्य सगळं आहे, पण त्या सगळ्या विषयांकडे बघण्याची भूमिका ही ह्या अशा एका कॉर्पोरेट फील्डमध्ये काम करणाऱ्या माणसाच्या नजरेतून किंवा भूमिकेतून आहे. आणि म्हणून कदाचित तो संग्रह तुम्ही सर्वांनी वाचावा असं मला वाटतं. कारण मला असं वाटतं की माझ्या अल्पवाचनात जे काही मी बघितलंय की शहरातल्या समस्या शहराबद्दल कवितांमध्ये लिहिलं गेलं, शहरातल्या कामगार वृंदाबद्दल लिहिलं गेलं, पण हा जो काही एक वर्ग आहे ज्याच्याबद्दल मी आत्ता म्हटलं त्याच्याबद्दल फार अल्पलेखन माझ्या तरी वाचनात आलेलं आहे. आणि मी ह्या एका घटकाचा, ह्या समाजाचा एक भाग असल्या कारणामुळं सहजरित्या ते माझ्यातून आलं आणि मी ते शब्दबद्ध केलेले कवितेमध्ये. असा तो कॉर्पोरेट कविता. प्रथमेशच्या काव्यसंग्रहाच्या शीर्षकातील कॉर्पोरेट या शब्दाने जसं लक्ष वेधून घेतलं, तसंच योगिनीताईंच्या जायबंदी या शब्दाने मनाच्या दरवाजावर टकटक केलं. काय म्हणायचं असेल त्या जायबंदी शब्दांना? योगिनीताई, तुमच्या या शब्दावर थोडा प्रकाश टाका ना. खरंय, अगदी वेगळं आणि वेधक असं शीर्षक असणारा हा संग्रह आहे जो ग्रंथालीने प्रकाशित केलाय. कवयित्री नीरजा यांनी या संग्रहाची पाठराखण केली आहे. तर संग्रहाचं मुखपृष्ठ आणि आतील रेखाटनं ही चारुदत्त पांडे यांची आहेत. माझ्या पहिल्या संग्रहानंतर 2016 ते 2021 पर्यंत मी लिहिलेल्या कवितांचा समावेश असणारा हा संग्रह त्याच्या शीर्षकामुळे खूप वेगळा वाटतोय अशा अनेकांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आल्यात. शब्द जायबंदी होण्याचे दिवस हे जे संग्रहाचं शीर्षक आहे ते आपल्या माणूस म्हणून अभिव्यक्त होण्याकडे स्पष्टपणे निर्देश करणारा असा आहे. गुंतागुंतीचा व्यामिश्र असणारा हा समकाल, वेगानं बदलणारा असंवेदनशील भवताल आणि रुक्षता, तुटलेपण, दुभंगलेपण, कृत्रिमता यामुळे या काळात कौटुंबिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर बाधित झालेलं भवताल आपल्याला अनुभवास येतोय. तसेच समूहाच्या चढत्या आवाजात एकट्या माणसाचा आवाज किंवा आपला आतला आवाज हा दुर्लक्षिला जाणं, वगळला जाणं याची शक्यता ही अधिकाधिक होत चालली आहे. या सर्वांकडे स्पष्टपणे निर्देश करणारं
असं हे शीर्षक आहे. यातील जायबंदी या शब्दाचा अर्थ जखमी किंवा इंग्रजीमध्ये वुंडेड असा आहे. शब्द जखमी होण्याचे हे दिवस आहेत, हा अर्थ यातून सूचित होतो. आणि यामुळेच शब्द जायबंदी होण्याच्या या काळात, शब्द आपला अर्थ हरवण्याची भीती असणाऱ्या या काळात, किंवा शब्द जायबंदी झाल्याने ते उच्चारू नयेत की काय असा दबाव असण्याच्या या काळात मला असं वाटतं की शब्दांची कास धरत, त्यांना जपत, त्यांचा अर्थ अधोरेखित करत, त्यांना जखमी आणि नाहीसे होण्यापासून वाचवण्याची जबाबदारी ही संवेदनशील अशा लिहित्या हातांची आहे. आणि हाच अर्थ या संग्रहाच्या शीर्षकातून मला अभिप्रेत आहे. सुप्रसिद्ध कवयित्री नीरजा या योगिनी त्यांच्या कवितांबद्दल म्हणतात, शब्द जायबंदी होण्याच्या या दिवसातही कवयित्री शब्दांची झाडं बहरून यावीत म्हणून आपली मुळं जमिनीत रुजवते आणि म्हणते, आता झाडांनीच लिहायला हवं एक नवं अरण्यक. आता झाडांनीच लिहायला हवं एक नवं अरण्यक, पायाखालची जमीन आणि मातीतली मुळं हरवलेल्या माणसांसाठी. योगिनीताई, कविता संग्रहाचं शीर्षक जसं मन हेलावून टाकतं ना, तसंच या संग्रहातील कवितांचे विषयही आपल्याला अंतर्मुख करतात. संवेदनशील काव्यप्रेमी रसिकांना या कवितांच्या आशयांबद्दल जाणून घ्यायला सुद्धा आवडेल. या संग्रहात एकूण 63 कविता समाविष्ट आहेत. या कवितांचे विषय आणि त्याचा आशय याचा एकूणच विचार करता जीवन जगताना माणूस म्हणून येणारे अनुभव या कवितेच्या केंद्रस्थानी आहेत. स्वचा शोध, व्यक्त होण्याच्या अवकाशाचा अभाव, असंवेदनशील भवताल आणि संवादहीनता, जगण्याचे बहुपेडी संदर्भ, अस्वस्थ आवाजी वर्तमानात स्वतःचा आतला आवाज शोधण्याची आस, हे या कवितेतील चिंतेचे विषय आहेत. याशिवाय आतला आणि बाहेरचा निसर्ग आणि मानवी नातेसंबंध, विशेषतः एक स्त्री म्हणून आई, आजी, पणजी, वडील ह्या नात्यांच्या शोधातून आपला अस्तित्व शोध, हा या कवितेचा मुख्य विषय आहे असं मला वाटतं. अभिव्यक्त होतानाचा दबाव आणि त्यासाठी योग्य शब्दांच्या निवडीसाठी होणारा झगडा या कवितेत आहे. मौन आणि व्यक्त होणे यातील संघर्ष या अनुषंगाने ही कविता आपलं असं एक विधान नोंदवू पाहते. मुळातच माझी अशी धारणा आहे की जे वैयक्तिक आणि आत्मनिष्ठ ते वैश्विक आणि कालातीत असं ठरत आलेलं आहे. त्यामुळे या वेगाने बदलणाऱ्या भवतालाचा एक प्रातिनिधिक आवाज या कवितेतून उमटला आहे असं म्हणता येईल. वरवर वाटतं, दिसतं, जाणवतं, त्याही पलीकडे अज्ञात असणाऱ्या बहुस्तरीय अशा वास्तवाचा ठाव घेणे यात आहे. जागतिकीकरणाच्या काळात वस्तुकरण होण्याची प्रक्रिया अटळ असताना माणूस म्हणून होणाऱ्या निमूट नामशेष होण्याच्या शक्यता आपल्याला वेढून आहेत. अशावेळी अंतर्मुख होत आपल्या आतल्या आवाजाला शब्दरूप देण्याचा आशय या संग्रहातील कवितांमध्ये आहे. प्रथमेश, कीर्तनकार ह भ प गौतमबुवा पाठक हे आजोबा, डॉक्टर यशवंत पाठक काका आणि तू अर्पण पत्रिकेत नमूद केल्याप्रमाणे तुझ्या कवितेची जन्मखूण तुझे बाबा कवी किशोर पाठक. घरात हे असं समृद्ध साहित्यिक वातावरण असताना त्याचा परिणाम तुझ्या कवितेवर नक्कीच झाला असणार. तर या वलयांकित आयुष्यात तुला तुझी स्वतःची कविता कशी सापडली? निश्चित मेधाजी, तुम्ही म्हणाला ते खरं आहे की एक समृद्ध वारसा ह्या मला लाभला. बाबा, काका, आजोबा
सगळेजण. त्याचा एक फायदा असा झाला माझ्यासाठी की अनेक मोठे लेखक कवी जे आहेत त्यांची नावं मी खूप लहान वयापासून ऐकत गेलो आणि त्यांच्यातल्या कित्येकांना मला भेटायची संधीसुद्धा मिळाली आणि त्यांना नमस्कार करता आला, त्यांना याची देही याची डोळा बघता आलं, ऐकता आलं आणि त्या बाबतीत मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आणि नकळतपणे त्याच्यामुळे असं झालं की जडणघडण जी होते ना, की चांगलं कानावर पडलं, चांगल्या लोकांचं बोलणं आपल्या कानावर पडलं की आपल्यात काही बदल होत जातात आणि ते कळत्या नकळत्या वयामध्ये झाले की तुमची एक ओढ त्या गोष्टीकडे लागते आणि त्याचा परिणाम माझ्या लिखाणावर खरंच झाला आणि ते मी नाकारूच शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा मोठ्या कवी लेखकांच्या सहवासात आलो तेव्हा मला एक प्रकर्षानं जाणवलं की त्या व्यक्तींनी जे काही लिहिलं आहे, जे काही ते जगलेले आहेत ते त्यांनी तितक्या खरेपणाने, सच्चेपणानं त्यांच्या कवितेमध्ये, त्यांच्या लिखाणामध्ये मांडलं आणि ती माझ्यासाठी फार मोठी घेण्यासारखी गोष्ट होती. कोणी मला येऊन सांगितलं नाही, म्हणजे मला अभिमान वाटतोय सांगायला की बाबांनी सुद्धा मला कधी आजपर्यंत माझ्या कवितेतला एक शब्द बदलला नाही किंवा मला सुचवला नाही की हे कर, ते कर, ते कर. पण नैसर्गिकरित्या माझ्यातला कवी तयार होण्यासाठी जे जे काही करता येईल ते एक वडील म्हणून आणि एक कवी म्हणून त्यांनी निश्चित केलं आणि त्याचा मला आनंद आहे. आणि मग ह्या लोकांकडे बघत असताना मला जाणवलं की स्वतःची अशी एक शैली पाहिजे, स्वतःचा असा एक विचार पाहिजे आणि तो खरेपणा तुमच्या कवितेत, तुमच्या लिखाणामध्ये तुम्हाला आणता यायला पाहिजे. आणि हा माझ्या कवितेवर झालेला परिणाम आहे असं मला मनापासून वाटतं आणि त्याबद्दल मी खरंच खूप भाग्यवान आहे या सगळ्यांचा. हो प्रथमेश, तुझ्या कवितेतील सच्चेपणा आणि वेगळा विचार या संग्रहातील पानापानावर जाणवतो आणि या समृद्ध वारशामुळे तुझ्या छंदबद्ध कविताही, म्हणजे इंग्रजी शब्द आले असले तरी अगदी लयबद्ध वाटतं. मंडळी, प्रथमेशनं पुरुष सुक्त, श्री सुक्ताच्या चालीवर चक्क ऑफिस सुक्त लिहिलंय. ऐका हा. कंपनी वाढावी, खूप ती चालावी, प्रगती ही व्हावी आधी माझी, काम आले तर ढकलून द्यावे, नित्य ओरडावे खालच्याला, प्रत्येक ईमेल जणू एक अर्जी, साहेबाची मर्जी मिळवावी, कशाला उगाच मनचे बोलावे, मुगते गिळावे चविष्टसे. प्रथमेश, तुझ्या कवितेत सहजरित्या इंग्रजी आणि हिंदी शब्द येतात, आत्ताच्या पिढीची बोलीभाषा येते, तर त्याबद्दल काय सांगशील? कवितेतली भाषा मी मगाशी जो उल्लेख केला की कवितेत येणारा खरेपणा, मला असं वाटतं की जी भाषा मी बोलतो आहे, जगतो आहे, त्याच्यातून मी प्रकट व्हायला पाहिजे, त्याच्यातून मी व्यक्त व्हायला पाहिजे. कविता हे माध्यम मला काहीतरी सांगायचं आहे, मला काहीतरी व्यक्त व्हायचं आहे म्हणून निवडलेलं आहे आणि त्यातच जर मी खरा नसेल, म्हणजे माझ्या व्यक्त होण्याच्या प्रकारात किंवा पद्धतीमध्ये जर मी खरा नसेल तर माझं व्यक्त होणं हे सुद्धा लोकांना खरं कसं वाटेल असा माझा एक विचार आहे. अर्थात हे जाणीवपूर्वक केलेलं आहे का तर नाही. मी ग्रॅज्युएशनपर्यंत साधारणतः नाशिकमध्ये होतो. नाशिकही एक प्रकारे शहरच आहे आणि म्हणजे शहरच आहे, एक प्रकारे काय शहरच आहे. आणि त्याच्यानंतर मी मुंबईमध्ये आलो आणि तिथे आलेले सगळे महानगरी अनुभव, तर ते सगळं आणि नंतर कॉर्पोरेट वर्ल्ड, सो ते सगळं माझ्या आयुष्याचा खूप मोठा एक भाग असल्या कारणामुळं मला जे काही वाटतं ते मी सहजरित्या त्यांना मांडत गेलो. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर माझी एक न सुचलेली कविता नावाची कविता आहे. त्याच्यामध्ये असा एक संदर्भ आहे की एखाद्या खट्याळ मुलानं चावीनं गाडीला स्क्रॅच करावा तसा दर महिन्याच्या 10 तारखेला EMI येऊन स्वप्नांना स्क्रॅच करून जातो. आता हे मी जेव्हा व्यक्त होत असतो किंवा हे जेव्हा मी लिहित असतो तर मी स्क्रॅचला ओरखडा नाही म्हणू शकत का? निश्चित म्हणू शकतो. EMIला मासिक हप्ता नाही म्हणू शकत का? निश्चित म्हणू शकतो. पण मी रोजच्या बोलण्यामध्ये सुद्धा स्क्रॅच आणि EMI असंच बोलतो आणि म्हणून जेव्हा माझ्यातून ती कविता स्फुरत असते तेव्हाही ते नकळतरित्या तसंच लिहिलं गेलं आणि मला ते काही गैर वाटत नाही. कारण मला असं वाटतं की माझी कविता वाचणारा वाचक आणि माझ्याशी गप्पा मारणारी एखादी व्यक्ती, या दोघांना जर त्याच्यामध्ये तफावत दिसली तर माझी कविता त्यांच्यापासून दूर जाईल. आणि म्हणून मी नकळतपणे माझ्याकडून झालेला हा प्रयत्न आहे असं म्हणू शकतो आपण की मी ज्या भाषेत बोलतो, ज्या भाषेत दैनंदिन व्यवहारात जी भाषा माझ्या तोंडी असते तीच भाषा मी माझ्या कवितेमध्ये मांडलेली आहे. आणि कदाचित म्हणून माझ्या
पिढीच्या व्यक्तींसाठी ते खूप पटकन ग्रास्प करणार असेल किंवा ते पटकन कनेक्ट झाले की अरे प्रथमेश हेच आहे, हेच मला म्हणायचं आहे. म्हणजे एखाद्या कवितेत जेव्हा मी म्हणतो की द बॉस इज ऑलवेज राईट किंवा लो हँगिंग फ्रूट किंवा एक्सेल शीट्स किंवा बुलजाय वगैरे असे काही संदर्भ येतात, तेव्हा मला असं वाटतं की ते कनेक्ट व्हायला माझ्या पिढीच्या लोकांना किंवा आत्ताच्या काळाशी ते खूप सुसंगत आहे असं मला वाटतं. अनेक साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून योगिनीताई सहभागी झाल्या आहेत. सभोवतालच्या गर्द काळोखात स्वतःचं अस्तित्व जपत आणि वर्तमानकालचे विविध संदर्भ देत नवं भान देणारी त्यांची कविता वाचकांना क्षणभर थांबून विचार करायला भाग पाडते. ऐकूया त्यांच्या काही कविता. मेधाजी, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे संग्रहातल्या 2 कविता वाचते. पहिल्या कवितेचं शीर्षक आहे निमूट नामशेष होण्याच्या शक्यता. निळ्या आभाळाचा अविनाशी आशीर्वाद दिगंत राहावा माथ्यावर, यासाठी कोणतं पसायदान मागावं कळत नाही. कोलाहलात पुसट होतायत आपल्याच पाऊलखुणा, कोलाहलात पुसट होतायत आपल्याच पाऊलखुणा, आणि क्षीण होत चाललाय आतला आवाज, तेव्हा थरथरत्या हातांनी कोणती दुआ मागावी. समूहाचा आवाज होतोय चढता, हजारोंचा पायरव व्यापून उरलाय भवताल, आणि आपण सांभाळतोय आपल्या आत एकट्याचं दुखरं मौन. आता शोधायलाच हवा आवर्तातून बाहेरचा मार्ग, झोकून अवघं अस्तित्व, आणि सांगायला हवं स्वतःलाच पुन्हा एकदा, मौनाच्या पडझणीनंतर काळाच्या कातळावर उगवून आलेला एक शब्द परतवून लावतो निमूट नामशेष होण्याच्या 1000 शक्यता, निमूट नामशेष होण्याच्या 1000 शक्यता. दुसरी कविता वाचते. कवितेचं शीर्षक आहे मूक गच्च काळोखात. कुणाला सांगावं बोटांवर विसरून राहिलेल्या फुलपाखराच्या रंगाबद्दल, कुणाशी बोलावं चौरस्त्यावर एक मूल जात होतं केविलवाणं, रस्त्याच्या मधोमध बेवारशी कुत्र्याला लागलेली जीवघेणी धडक, अन आपल्याच वेगाने धावणारी वाहनांची रांग कुणाला दाखवावी. तप्त उन्हाच्या काहिलीने निष्पर्ण झालेल्या झाडाचं अनाम दुःख कुणापाशी वाचावं, कुणापाशी उकलावं खूप दुखरं असं काही शब्दातून ओघळलेलं, कुणाला हाक मारावी बोलावं दाखवावं सगळं, किती वेळची बोलते तरी कुणी येत कसं नाहीये, शब्द फुटत नाहीयेत की विरतायत मधल्यामध्येच, कान ऐकू शकत नाहीयेत की केवळ आहेतच, का ऐकू जात नाहीयेत शब्द भवतालाच्या कोलाहलात. दरदरून घाम फुटून जागी झाले तर धडधडतय छातीत जीव घेणं. खोलीभर पसरलेल्या मूक गच्च काळोखात मध्यरात्री, खोलीभर पसरलेल्या मूक गच्च काळोखात मध्यरात्री. प्रसिद्ध कवी प्रशांत असणारे यांनी कॉर्पोरेट कविता या काव्यसंग्रहाच्या मलपृष्ठावर लिहिलंय, कवितेच्या कोलाहलात प्रथमेश पाठक यांच्या कवितांचा हा वेगळा स्वर वाचकांना ऐकू येणारा तर आहेच, पण तो काळजापर्यंत पोहोचणाराही आहे. आणि म्हणूनच त्या कविता प्रत्येकाला खऱ्या वाटतात, आपल्या वाटतात. ऐकूया कवीच्या तोंडून त्याच्या कलाकृती. कॉर्पोरेट कविता संग्रहातली एक कविता सादर करतोय. शीर्षक आहे रेष. आयुष्यात एकच रेष मारता यायला हवी सरळ, आयुष्यात एकच रेष मारता यायला हवी सरळ, नंतर हे तरी कळेल की कुठे थांबायला हवं होतं. पण सद्यस्थितीत ती रेष परमनंट नसावी, पण सद्यस्थितीत ती रेष परमनंट नसावी. हवी तेव्हा हव्या त्या वळणावर उचलून ठेवता यायला हवी. थोडा स्वतःही भ्रष्टाचार करून पाहू. त्या रेषेच्या अल्याड असेल मी आणि पल्याड असेल माझं, त्या रेषेच्या अल्याड असेल मी आणि पल्याड असेल माझं. उतारवयात त्या रेषेची होईल एक रेघ,
असलीच कुठल्या कवितेत जागा तर टाकता येईल. उतार वयात त्या रेषेची होईल रेघ, असलीच कुठल्या कवितेत जागा तर टाकताही येईल. त्या रेघेचं आणि वयाचं बाष्पीभवन झालं की ती रेघ सुकून एक काडी होईल. त्या रेघेचं आणि वयाचं बाष्पीभवन झालं की ती रेघ सुकून एक काडी होईल. उतार वयात फारसा उपयोग नसेलही त्या बारीकशा अदृश्य काडीचा. उतार वयात फारसा उपयोग नसेलही त्या बारीकशा अदृश्य काडीचा, पण पूर्ण जळून जायला अशा 4 काड्या तरी लागतीलच. पण पूर्ण जळून जायला अशा 4 काड्या तरी लागतीलच. एक ह्या कवितेत आहे, उरलेल्या 3 कपाळावर वाळत टाकल्यात. कविता सादर करतोय इच्छा. गाडीवरून जात असताना अचानक गाडीपुढे ती म्हातारी आली. गाडीवरून जात असताना अचानक गाडीपुढे ती म्हातारी आली. जोरात ब्रेक दाबून वाचवले तिचे प्राण. खाली उतरून संतापून तिला बोललो, आजी बघून रस्ता क्रॉस करा की, आत्ता उडवला असताना जगायचं नाहीये का. खाली उतरून संतापून तिला बोललो, आजी बघून रस्ता क्रॉस करा की, आत्ता उडवला असताना अहो जगायचं नाहीये का. आजी म्हणाली, तुला कसं कळलं. निघून गेली ती तिथून तेव्हा जाणवलं. निघून गेली ती तिथून तेव्हा जाणवलं. ती म्हातारी रोज रस्त्यावर येत होती, कोणीतरी मृत्यू बनवून उडवावं म्हणून. ती म्हातारी रोज रस्त्यावर येत होती, कोणीतरी मृत्यू बनवून उडवावं म्हणून. आणि रोज मृत्यू फक्त तिच्या इच्छेला उडवून लावत होता. आणि रोज मृत्यू फक्त तिच्या इच्छेला उडवून लावत होता. शब्द जायबंदी होण्याचे दिवस या काव्यसंग्रहासाठी वाचक प्रतिक्रिया नोंदवणार आहेत ख्यातनाम लेखक, निवेदक आणि कवी डॉक्टर विश्वाधार देशमुख. मित्रांनो, हा संग्रह आपल्या हाती पडल्याच्या नंतर पहिली भेट होते त्रिवेणी या कवितेशी. या कवितेत कवयित्री म्हणते, 2 ढग, 2 झाडं, 2 पक्षी, 2 पानं परस्परांशी कोणता संवाद साधत असतील. आपल्या तर सगळ्याच भाषा मुक्या झाल्या. एका अर्थाने सगळ्या संग्रहाचं सार सांगणारी ही 3 ओळींची कविता आहे. शब्द जायबंदी होण्याच्या दिवसात भाषा मुक्या झाल्यात, संवादाच्या शक्यता आक्रस्त आहेत, भवतालातला कोलाहल वाढत जातोय. अशा वेळी ढग, झाडं, पक्षी आणि पानांच्या संवादाची बाराखडी आपणाला निगुतीनं समजून घ्यायला हवी. कारण त्यानंतरच माणूस असण्याचा नेमका अर्थबोध आपणाला होऊ शकेल. अशा अर्थबोधाच्या अनेक शक्यता या संग्रहामध्ये सामावलेल्या आहेत. मला या अल्प वेळेमध्ये कविता संग्रहाबद्दलचा अभिप्राय नोंदवताना हे आवर्जून सांगायला हवं की मला या कवितेमधली जी आवाहक क्षमता आहे ती पंचस्तरीय असल्याचं जाणवलं. सृष्टी, समाज, स्त्री, सर्जन आणि स्व यांना केलेले आवाहन. बघ जमतंय का, नदीच्या गावात राहणं, आपण आहोत चिंतेत, मुळाबर हुकूम अशा कवितांमधून प्रकृतीच्या पडझडीबद्दल सतावणारी चिंता आणि तिच्याविषयी ओथंबून वाहणारी करुणा आपणाला दिसते. परंतु या संग्रहाचं सगळ्यात महत्त्वाचं, ठळक, आवर्जून अधोरेखित करावं असं वैशिष्ट्य म्हणजे स्त्री, सर्जन आणि स्व या 3 कोणांमधला मुक्त संवाद. इतिहास घडवत जाते बाई, स्वगत तिचं, फिनिक्ससारखीच राखेतून उठणारी पुन्हा पुन्हा, बाई तू तर. आणि अर्थ अशा कवितांनी स्त्रीत्वाचा आजपर्यंत जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवलेला जो अवकाश आहे त्या अवकाशाचा अन्वयार्थ उलगडून दाखवलेला आहे. तर सत्वाचं निळं कमळ निमूट होत जाण्याच्या शक्यता, जे उमटतंय आता कागदावर माझ्याबद्दल कळावं म्हणून, अशा कितीतरी कवितांमधून स्त्री म्हणून जगणं आणि लिहिणं ही कशी तारेवरची कसरत असते हे कवयित्रीनं उलगडून दाखवलेलं आहे. ती आपल्या एका कवितेत म्हणते, सिझरच्या उसवत जाणाऱ्या टाक्यातून उमगत जातो बाई असण्याचा समग्र अर्थ, बाईची आई होताना.
नव्या पिढीत लिहिली जाणारी स्त्री कविता ही किती आशय संपन्न, अर्थगर्भ आणि आश्वासक आहे हे पाहायचे असेल तर शब्द जायबंदी होण्याचे दिवस हा संग्रह प्रत्येकाने आवर्जून वाचायला हवा. गेली 15 वर्ष दर्जेदार काव्य करणाऱ्या हर्षदा सुमथणकर यांच्याकडून ऐकूया कॉर्पोरेट कविता त्यांना इतक्या का बरं भावल्या. नमस्कार. प्रथमेश पाठक यांच्या कॉर्पोरेट कविता या आजच्या काळाच्या कविता आहेत. आजचा तरुण काय विचार करतो, कोणती भाषा बोलतो, कोणकोणत्या ताणतणावांना सामोरे जातो याची दैनंदिनी म्हणजे कॉर्पोरेट कविता. भोगवादी बनत चाललेलं जग, यांत्रिक बनत चाललेली माणसं आणि तुटणारी नाती यांच्याशी जोडून घेता घेता आमच्या पिढीची प्रचंड दमछाक होते. आमची पिढी म्हणजे मैदानावर काळ होईपर्यंत राबणारी, झालेली दुखापत लपवून ठेवणारी, कुठलंही खेळणं घेऊन खेळणारी, काहीही खाणारी, कुठल्याही नळाचं पाणी पिणारी आमची पिढी. आणि आजची मुलं मॉल संस्कृती आणि व्हिडिओ गेम मध्ये गुरफटलेली. पण त्यांच्याही मते त्यांचा दिवस चांगलाच जातो की. मग त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन चुकतोय का? काळाशी जुळवून घेण्यात आपण कमी पडतोय का? कवी मनाला हेच प्रश्न पडतात. भावनारहित होत जाणारं जग आणि जडणघडणीतनं संवेदनशील बनलेलं कवी मन यातला संघर्ष म्हणजे कॉर्पोरेट कविता. कवीने या कविता लिहिताना अक्षरछंद, छंदोबद्ध आणि छंदमुक्त असे विविध प्रकार हाताळले आहेत. विमान या कवितेत तर त्याने एकाच वेळी छंदमुक्त आणि अभंग यांचा मिलाप साधला आहे. रिप्लेस या कवितेत एकच शब्द कविताभर घालून शेवटी त्याने तो शब्द रिप्लेस केला आहे. कवीच्या रचनांमध्ये विषयांचं वैविध्य आढळतच, पण कल्पनांची झेपही जाणवते. आजच्या काळातल्या, वर्तमानातल्या, रोजच्या जगण्यातल्या उपमा हे या कवितांचं मुख्य वैशिष्ट्य ठरू शकेल. उदाहरणार्थ, एखाद्या खट्याळ मुलाने गाडीला स्क्रॅच करावा तसा दर महिन्याच्या 10 तारखेला EMI येऊन स्वप्नांना स्क्रॅच करून जातो. किंवा अर्धवट सुचलेल्या काही कविता असतात, हल्ली ती पाने तशीच फाडून टाकतो, तरी सुद्धा जाणवत राहते उपवहित, अन्न गरम करून झाल्यानंतरच्या मायक्रोवेव्ह सारखी. या कविता आजच्या पिढीच्या आहेत म्हणूनच कदाचित याच्यात इंग्रजी शब्दही येतात. मॉक ड्रिल, मेटल डिटेक्टर सारख्या संकल्पना सहजपणे रुजून जातात. आजच्या पिढीचं मनोविश्लेषण ठरणाऱ्या या कविता असल्याने समकालीन कवितांमध्ये त्या महत्वाचे स्थान मिळवतात. प्रथमेशचा पहिलाच संग्रह इतका आश्वासक आहे की त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. पुढील लेखनासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कॉर्पोरेट कविता आणि शब्द जायबंदी होण्याचे दिवस या दोन्ही काव्यसंग्रहातील कविता जितक्या आशय संपन्न आणि रसपूर्ण आहेत तितकीच त्यांची मुखपृष्ठही आकर्षक आहेत. तर माझी तुम्हा दोघांनाही विनंती आहे की ही मुखपृष्ठामागची गोष्ट तुम्ही आम्हाला ऐकवावी. या संग्रहाचं मुखपृष्ठ हे चारुदत्त पांडे पुणे यांनी केलेलं आहे. चारुदत्त यांचं काम मी समाज माध्यमातून बघत होते. मला संग्रहासाठी थोडं वेगळं आणि कवितेचा आशय अगदी सूचक पद्धतीने व्यक्त करेल असं मुखपृष्ठ पाहिजे होतं. चारुदत्त यांची या माध्यमाप्रती असणारी बांधिलकी आणि नवीन काहीतरी करण्याचा त्यांचा स्वभाव, त्यामुळे मी त्यांना याविषयी विचारलं आणि त्यांनी संहिता वाचून खूप वेगळं, अमूर्त आणि आशयघन असं मुखपृष्ठ आणि त्यासाठी समर्पक अशी रेखाटनं केली आहेत. निळसर आणि केशरी रंगाच्या रंगसंगतीतून, रेखाटनाच्या अमूर्ततेतून आणि त्याला त्यांनी दिलेली डेप्थ किंवा खोली चित्रातली, या जोडीतून शब्द जायबंदी होण्याचे दिवस हे शीर्षक खूपच प्रवाहीपणे व्यक्त झालंय असं मला वाटतं. मुळातच
अमूर्तता हे आपल्या या काळाचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे असं म्हणता येईल. त्याला असणारी अस्थिरता ही अधिकच भेदक करत जाते आणि हीच या मुखपृष्ठाच्या मागची संकल्पना आहे. त्यांच्या शैलीमध्ये एक प्रकारची खोली आणि नवीनता आहे, ज्यामुळे हे मुखपृष्ठ खूप परिणामकारक झाले. शिवाय रेखाटनामध्ये शहरातील इमारती आणि निसर्गातील झाडं, पानगळ यांच्या रेखाटनातून उभा राहणारा परिस्थितीतील विरोधाभास संग्रहातील आशय अतिशय सूचकतेने व्यक्त करणारा आहे. चारुदत्त पांडे यांनी केलेले हे मुखपृष्ठ आणि रेखाटन यामुळे संग्रहातील आशय हा खूप परिणामकारक पद्धतीने सूचित होतोय. त्यांनी हे मुखपृष्ठ केलं, रेखाटनं केली, याचा खूप आनंद आहे. आणि हे मुखपृष्ठ आवडलं असं अनेकांनी आतापर्यंत कळवलंय. मुखपृष्ठ हो मेधाजी, तुम्ही हे वाचलं असेलच. हे मुखपृष्ठ जे आहे ते माझ्या पत्नीनं केलेलं आहे. तेजस्विनी पाठक तिचं नाव आहे. ती स्वतः एक उत्तम चित्रकार आहे आणि हे मुखपृष्ठ करत असताना अर्थात तिने माझ्या सगळ्या कविता वाचलेल्याच आहेत. माझ्या कित्येक कवितांची पहिली श्रोता ही तीच असते, तिच्या दुर्दैवानं आणि माझ्या सुदैवानं. आणि तिने त्या कविता वाचलेल्या आहेत आणि जेव्हा तिला मुखपृष्ठ करायचं होतं तेव्हा तिच्यासमोर दोन पर्याय होते. पहिला पर्याय असा होता की माझ्या कवितेतले काही संदर्भ घेऊन त्याच्यावर चित्र काढणं, उदाहरणार्थ लोकल झाली, समुद्र झाला, चंद्र, क्रेन, बिल्डिंग, अमुक तमुक. आणि दुसरा पर्याय होता की ह्या सगळ्यांचा गर्भितार्थ ज्या गोष्टीशी आहे ती गोष्ट रेखाटण्याचा प्रयत्न करणं. आणि माझ्या मते तिने दुसरा मार्ग निवडलेला आहे. आपल्या सगळ्यांनाच हे ठाऊक आहे की डावा मेंदू आणि उजवा मेंदू असे आपल्या मेंदूचे दोन भाग आहेत. त्यातला डावा मेंदू जो आहे तो ह्या सगळ्या विज्ञान, गणित, तंत्रज्ञान, कॅल्क्युलेशन्स, लॉजिक ह्या सगळ्या गोष्टींशी निगडीत असलेला आपला डावा मेंदू आहे, ज्याचा व्यवहाराच्या दृष्टीनं खूप आपण वापर करतो. आणि दुसरा आहे तो म्हणजे कलेशी निगडीत असलेला उजवा मेंदू, की ज्याच्यामध्ये सगळ्या कला येतात, भाषा येतात, असं सगळं. आणि तिला हे दाखवायचं होतं की माझ्यासारखी एक व्यक्ती, माझ्यासारखा एक कवी, ज्याच्यामध्ये रोज हे उजव्या आणि डाव्या मेंदूचं दैनंदिन द्वंद्व होत असतं. आणि ते दाखवण्याचा प्रयत्न तिने केलाय की एक उजवा मेंदू आहे की जो अत्यंत रंगीत आहे, निरनिराळे रंग त्याच्यामध्ये आहे, कारण त्याच्यातलं कवीची प्रतिभा ही त्याच्यातनं दिसते. आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत सरळसोट एक रंगाचा असा डावा मेंदू आणि त्याचं कॉम्बिनेशन असलेलं हे मुखपृष्ठ. त्याची जी पार्श्वभूमी आहे, म्हणजे त्याचं जे बॅकग्राऊंड आहे मुख्य, तो काळा रंग आहे. त्याचा संदर्भ कदाचित एका कवितेतल्या माझ्या ओळीच्या इथे मी असं लिहिलेलं आहे की आम्ही काळ्या कागदावर शुभ्र कविता लिहितो. आणि तो संदर्भ पकडून तो काळा रंग तिथे आलेला आहे. आणि अशा पद्धतीनं ते मुखपृष्ठ सजलेलं आहे. आणि मला वैयक्तिकरित्या ते खूप आवडलं आणि खूप जणांना ते खूप आवडलं आणि मला छान वाटलं तुम्ही हा प्रश्न विचारला त्याबद्दल. धन्यवाद. सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत, वास्तवाचा आलेख मांडत, आजच्या जगण्याला आणि आजच्या विचारांना कवेत घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कविता तुम्हाला आवडतील आणि निश्चितच अंतर्मुख करून जातील. वाचक हो, ग्रंथालयाची पुस्तकं जर तुम्हाला घरपोच हवी असतील तर आपण खालील नंबरवर संपर्क करू शकता. वाचकांपर्यंत पोहोचण्याची तळमळ असलेली ग्रंथाली ही एक वाचक चळवळ. ती आपल्यासाठी डिजिटल माध्यमातूनही आगळे वेगळे कार्यक्रम घेऊन येत असते. साहित्याच्या पारावर हा दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी प्रसारित होतो आणि ग्लोबल साहित्य सफर हा दुसऱ्या व चौथ्या शनिवारी. याखेरीज पुस्तक प्रकाशनाचे आणि लेखकांशी गप्पांचे दर्जेदार कार्यक्रम सुद्धा तुम्हाला ग्रंथाली वॉच या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील. हे चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा आणि त्याच्या शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच ग्रंथाली.com या वेब पेजला भेट द्यायला विसरू नका.
त्यातील साहित्य रंगमध्ये देशविदेशीच्या सफरीवर नेणारं पायाला भिंगरी हे सदर वाचायला आणि त्याचे छानसे फोटो पाहायला तुम्हाला नक्कीच आवडेल. ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. पाडगावकरांच्या या समर्पक ओळींनी मी आजच्या कार्यक्रमाचा समारोप करते. पारावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार. धन्यवाद.